नमस्कार, सातारा सीएन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. महान संविधान शिल्पकार यांना सलाम. संविधान दिनानिमित्त कोरेगाव प्रांताधिकारी कार्यालयात कार्यक्रम. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टी, कार्यतत्परता आणि समाजहिताच्या विचारांना विनम्र अभिवादन करत स्थानिक प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजता संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दलित मित्र पुरस्कार विजेते सुरेश येवले, सुनील उबाळे, दादा माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. येवले म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून घडलेले भारतीय संविधान हे देशाला दिलेले अमूल्य वरदान आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेले संविधान प्रत्येक भारतीयाला हक्क व कर्तव्याची जाणीव करून देते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 पासून देशात ते लागू झाले. संविधान निर्मितीस तब्बल 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस लागल्याचे येवले यांनी सांगितले. तसेच पहिला संविधान दिन 26 नोव्हेंबर 2015 रोजी घोषित होऊन देशभर साजरा करण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. सुनील उबाळे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम व निवासी नायब तहसीलदार सुनीता धिमते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संविधान मूल्यांप्रती निष्ठा जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात सुनील वाघ, रवींद्र वाघ, चंद्रकांत कांबळे, पंकज जावळे, अरुण माने, विनोद खंडाळी, मुकुंद जावळे, गोरख बोतालजी, प्रदीप बोतालजी, श्रीमंत भंडारे, जयवंत इंगळे, चंद्रकांत यादव, प्रशांत उर्फ नामदेव गुरव, हरिभाऊ रसाळ, विक्रम बर्गे तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःला अर्पण करत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपण सर्व कोरेगाव आणि सोरेगाव पंचक्रोशीतील उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, प्रांत कार्यालयाचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व कर्मचारी तसेच तहसीलदार कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीत हा संविधान दिवसाचा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत. त्यानिमित्तानं मी विनंती करेन कदम साहेबांना की आपण या भारतीय संविधानाविषयी आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करा. स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे संविधानाची जबाबदारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपल्या देशाने दिली. त्या कमिटीमध्ये त्यांनी सदस्याची स्थापना करून आपल्या भारत देशास संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या राष्ट्राला अर्पण केली.
आणि त्यामध्ये सर्व जाती धर्म सर्वांना सामावून घेऊन सर्वांसाठी एकसंघ भारत करण्यासाठी हा संविधानाच्या आधारावरती आपला देश चाललेला आहे। याबद्दल मी थोडक्यातच माहिती दिलेली आहे। आपण सर्वांनी त्याप्रमाणे संविधानाच्या प्रमाणे आचरण सर्वांनी अधिकारी कर्मचारी जनतेने करावं असे मी या ठिकाणी भावना व्यक्त करून माझं मत थांबवतो। खूप छोटा वाटत असतात की याच्यामागे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठा त्याग बऱ्याच आपल्या पूर्वजांनी याच्यासाठी केलेला आहे। थोडक्यात मी पूर्वपीठिका सांगते संविधानाची। 1937 मध्ये जे अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये संविधान आपण निर्माण करावं याच्यासाठी प्रस्ताव मांडला गेला होता। तर 1940 ला ऑगस्ट ऑफर आली होती, तर ऑगस्ट ऑफर मध्ये असं सांगितलं की अंशतः हे भारतीयांनी तयार करावं। याला पण विरोध झाला की अंशतः नाही, हे संविधान आमचं आहे तर ते आम्हीच तयार करणार असं सांगितलं गेलं। ती ऑगस्ट ऑफर नाकारली गेली। 1942 क्विप्स योजना आली, त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केले इंग्रजांनी की हे संविधान पूर्णपणे भारतीयांनी तयार करावं आणि याच्यानुसार आपलं 1946 सालापासून ही म्हणजे प्रक्रिया सुरूच होती। 1946 सालापासून सुरुवातीला आपल्या संविधान निर्माणाची प्रक्रिया सुरू झाली। 11 डिसेंबर 1946 पहिले याचं अधिवेशन 9 डिसेंबरला पहिले याचं अधिवेशन भरलं होतं आणि 11 डिसेंबरला याचे स्थायी अध्यक्ष आपल्याला मिळाले राजकीय प्रसाद। आणि अनेक देशांच्या संविधानाचा विचार करून म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जाते की हे संविधान सगळ्या देशांचा विचार करून सगळ्यांनी थोडं थोडं घेऊन बनवले, पण आपले जे महामानव आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक देशाकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे, प्रत्येक गोष्टी आपल्या दुसऱ्याकडून घेण्यासारखं आहे। त्याच्यामुळे अनेक देशांच्या संविधानाचा याच्यामध्ये विचार केला गेला आणि आपलं संविधान प्रत्येक देशातील कुठली तरी चांगली गोष्ट घेऊन आपलं संविधान तयार केलं गेलं। उदाहरणार्थ आपले जी मूलभूत कर्तव्य असतील, मूलभूत हक्क असतील, त्याच्यानंतर आपली जी कलमे घेतली गेली ती अतिशय योग्य पद्धतीने इतर देशांकडून त्याचे रिस्पॉन्स पाहून ती घेतली गेली आणि हे सगळ्यात मोठं काम केलं तर ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असेल। आजकाल आपण असं पाहतो की सगळे देश एक लोकशाहीकडून हुकुमशाहीच्या दिशेने चाललेले दिसतात आणि आपला देश आजही लोकशाही आहे आणि निश्चित आपण सगळेजण लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन, तर निश्चित आपला देश हा लोकशाही शासन म्हणून कायम राहील आणि याच्यासाठी एक संध पूर्ण भारताला एक संध करणारं एकमेव पुस्तक आता आहे ते म्हणजे संविधान आहे। आणि संविधानाचं महत्त्व इतकं आहे की संविधानाच्या प्रस्ताविकेतूनच कळतंय। आता आपण जी प्रस्ताविका घेतली तर त्याच्यातूनच कळतंय की संविधानात आतमध्ये काय म्हणायचं हे त्या प्रस्ताविकेतून कळतंय आणि म्हणून ती प्रस्ताविका आता सध्या शाळांमध्ये सुद्धा कंपल्सरी आहे। आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की संविधानाचे काही चॅप्टर ॲटलिस्ट म्हणजे त्याची जी मूलभूत हक्क आहेत, आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत किंवा DPSP आहे जी मार्गदर्शक तत्व आहेत, तर याचं सगळ्याचं जागरूकता मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे। शाळांमध्ये पण सुद्धा हे एक विषय म्हणून पण घेतला गेला पाहिजे आणि जोपर्यंत हा विषय म्हणून येत नाही, संविधान हा विषय म्हणून शाळांमध्ये येत नाही, तोपर्यंत ॲटलिस्ट आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर हे निश्चित मुलांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे, त्याचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे आणि हे संविधान तयार करण्यासाठी म्हणा त्याच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा आपल्या ज्या पूर्वजांनी जे स्वतःच रक्त सांडले आणि त्याचा परिपाक हे संविधान आहे, त्या संविधानाच्या दिनाच्या निमित्ताने आज सर्वजण आपण आमच्या कार्यालयामध्ये जमलात आणि अतिशय उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते। संविधानाविषयी खूपच चांगले विचार आपण मांडलेले आहेत। त्यानंतर मी विनंती करतो ग्राम कार्यालयाचे नायक सुद्धा माननीय चव्हाण संविधान दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। संविधान दिवस हा खरं तर एक दिवस न साजरा करतात, रोज साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे। कारण प्रत्येक ठिकाणी आज संविधानाची फार मोठी गरज आहे। संविधानाप्रमाणे जर सगळ्यांनी आचरण केलं तर आपला देश नक्कीच एक संघ राहून प्रगतीपथावर राहील। यासाठी आपण आंबेडकर महामानवाचे बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आपल्याला की ज्यांनी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे। त्यांचीही मान प्रतिष्ठा राखून आपण सर्वांनी कार्य करावं ही विनंती। संविधानाचे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ अभ्यासक सुनील उबाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी साजरा करतोय ही अतिशय चांगली गोष्ट आहे। 1000 वर्षाच्या गुलामीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे इसवी सन 711 साली पहिल्यांदा काशीमनी भारतावर हल्ला केला। तो तुर्क
मोगल, रेड, पोर्तुगीज वगैरे 1000 वर्षाच्या गुलामीनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि ते मिळालेलं स्वातंत्र्य टिकावं, ते वृद्धिंगत व्हावं आणि या देशातली लोकशाही लोकांचं राज्य, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य जास्तीत जास्त टिकावं यासाठी भारताचं संविधान लिहिलं गेलं. त्यामध्ये 399 सदस्य होते की ज्यांची निवडणूक झाली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सातारामधून निवडून गेले होते या भागात. धैर्यशील पाटलांचे वडील सातारचे पहिले आमदार आणि याचे माहुलीचे एक आमदार होते सावंत म्हणून. त्या 2 मतांनी बाबासाहेब विजयी झाले होते. कारण बाबासाहेब ज्या मतदारसंघातून घटना समितीवर गेले होते तो पूर्व बंगालचा भाग पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथून BP मंडल त्या जागेवरती निवडून आले होते आणि पुन्हा इथून बाबासाहेब आपल्या या भूमीतून गेले, घटना समितीवर गेले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस रात्रंदिवस 399 लोकांनी ही घटना लिहिली, लोकनियुक्त प्रतिनिधींनी लिहिली. आणि आज ती आता मॅडमने सांगितली धोक्यात आहे. सगळं जग आता हुकूमशाहीकडे चाललेलं आहे. परंतु हा देश 6772 जाती, 1600 भाषा आणि जगात असणारे सगळे धर्म ज्या देशात आहे त्या भारताची लोकशाही आज जगात सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ती टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. आपल्या सर्वांकडून तसे प्रयत्न होतील. आपण संविधानाप्रती बांधील राहू, लोकशाहीप्रती बांधील राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. या की वर? तुम्ही करून घ्या.